नमस्कार मित्रांनो, मॉमचा धाबा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण स्पायसी असे शेजवान नूडल्स लगेच मागवतो, परंतु हेच शेजवान नूडल्स आपण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरचं साहित्य वापरून कसे बनवायचे ते आज बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया स्पायसी शेजवान नूडल्स बनवायला। शेजवान नूडल्स बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला नूडल्स लागतील। त्यानंतर उभी चिरलेली शिमला मिरची, उभा चिरलेला कांदा, आलं आणि लसूण बारीक चॉप केलेलं, बारीक चिरलेला कोबी आणि उभा चिरलेला गाजर। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे व्हेजिटेबल्स ऍड करू शकता। 3 चमचे तेल, स्वादानुसार मीठ, विनेगर, सोया सॉस, शेजवान सॉस। कढईमध्ये 2 तांब्या पाणी घ्यायचं आहे। पाणी चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं। तेल यासाठी टाकायचं की जे आपण नूडल्स बॉईल करणार आहोत ते एकमेकांना चिकटता कामा नये, त्यामुळे तेल टाकायचंय। त्यानंतर आपण जे नूडल्स आणलेले आहेत ते टाकायचे। ते आपण क्रश नाही करायचे, कारण आपल्याला शेजवान नूडल्स मध्ये जे नूडल्स असतात ते लांबच्या लांब असतात, त्यामुळे ते जे नूडल्स असतील रेडीमेड त्यांना तोडायचं नाहीये। जशास तसं कढईमध्ये ठेवून द्यायचंय। जसं पाणी बॉईल होईल त्यात तसं ते जे नूडल्स आहेत ते एकमेकांपासून वेगवेगळे होतील। बघा, आता आपले नूडल्स जे आहेत ते वेगवेगळे होत झालेले आहेत, सुटसुटीत दिसत आहेत। आपले नूडल्स जे आहेत बॉईल झालेले आहे। जास्त ओव्हर कुक करायचं नाही, कारण आपल्याला ते नूडल्स व्हेजिटेबल सोबत टॉस करायचे आहेत आणि त्यानंतर ते गाळणीमध्ये गाळून घ्यायचे। आता आपण व्हेजिटेबल टॉस करायला घेऊया। सर्वात प्रथम कढई घ्यायची आहे, त्यामध्ये 3 चमचे तेल ऍड करायचं। फ्लेम चायनीज पदार्थ ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी फ्लेम जी आहे गॅसची ती हाय ठेवायची। तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायचा बारीक चॉप केलेला, त्यानंतर बारीक चिरलेला आलं आणि लसूण यांचा कच्चेपणा व्यवस्थित गेल्यानंतर आणि टॉस केल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांदा ऍड करायचा। जास्त ओव्हर कुक करायचं नाहीये कोणतेच व्हेजिटेबल्स। त्यानंतर कोबी, शिमला मिरची, गाजर या सगळ्या भाज्या 1 मिनिट चांगल्या तेलावर फ्राय करून घ्यायच्या आहे। त्यानंतर यामध्ये सोया सॉस ऍड करायचा 2 चमचे, शेजवान चटणी ऍड करायची। शेजवान चटणी जी आहे ती तुमच्या आवडीप्रमाणे ऍड करा, काही जणांना तिखट जास्त आवडत नाही। त्यानंतर व्हिनेगर ऍड करायचं आणि हे सगळे ज्या भाज्या आहेत त्या मिक्स करून घ्यायच्या। त्यानंतर चवीनुसार मीठ, आता यामध्ये आपण बॉईल केलेले नूडल्स टाकायचे। आता आपल्या घरी जी असते ती कढई जी खूप अरुंद असते, जसं चायनीज सेंटर मध्ये जशा कढया असतात तशा कढया आपल्या घरी नसतात, त्यामुळे ज्यावेळी आपल्याला नूडल्स मिक्स करायचे असतील त्यावेळी
2 चमच्यांचा वापर करायचा, म्हणजे नूडल्सला जे व्हेजिटेबल्स आणि सॉस जे आहे ते व्यवस्थित मिक्स होतील आणि योग्य प्रमाणात आपल्याला नूडल्सला लागते. आणि 1 मिनिट गॅसवर ठेवून द्यायचे आहे हाय फ्लेमवर. बघा आपले शेजवान नूडल्स तयार आहेत. अगदी घरच्या घरी घरचं साहित्य वापरून साध्या सोप्या पद्धतीने, कोणताही फूड कलर केमिकल काहीच ऍड केलेलं नाहीये त्यामध्ये. तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी शेजवान नूडल्स बनवू शकता आणि हॉटेलची मजा घरीच घेऊ शकता. तुम्ही आमची रेसिपी नक्की ट्राय करा. वेळात वेळ काढून आमचे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.